भगवान शंकराच्या भेटीसाठी कैलास पर्वतावरती जात आहे. हा तपस्वी कोण आहे आणि हा इथे धनुष्य का बसला आहे? ए माणसा, तू कोण आहे आणि तुझे नाव देखील काय आहे? अरे दुष्ट माणसा, हा इंद्रदेव तुला काहीतरी विचारत आहे. हा तसे तू ऐकणार नाही. मी माझ्या शस्त्राने तुला ठार मारतो. इंद्रदेवा, इंद्रदेवा, हातात त्रिशूल, गळ्यात रुद्रांच्या माला, कपाळी भस्म, जटाधारी, अंजनात त्रिनेत्र आहेत. तो तुझ्या समोर उभा आहे. महादेवा, क्षमा असावी. महादेवा, तुम्ही या तपस्वीच्या वेशामध्ये असल्यामुळे मी तुम्हाला ओळखलं नाही. आणि महादेवा, मी तुमच्यावर शस्त्र देखील उचलले. इंद्रदेवा, तुम्ही जे वागलात त्यासाठी तुम्हाला क्षमा मुळीच नाही. तुमच्या वागण्याने माझ्या डोळ्यात क्रोध निर्माण झाला आहे. त्या त्याच्यात तुम्ही भस्म व्हाल. महादेवा, मला क्षमा करा. मला भस्म करून टाकू नका. तर मला जीवदान द्या. इंद्रदेवा, माझ्या डोळ्यातील अग्नितेज खाली पडायच्या अगोदर तुम्ही इथून ताबडतोब निघून जा, नाहीतर या अग्नितेजात तुम्ही भस्म व्हाल. ठीक आहे महादेवा, येतो मी. माझ्या डोळ्यातील अग्नितेज स्वर्ग आणि पृथ्वी पडले तर स्वर्गलोक आणि पृथ्वी नष्ट होईल. तेव्हा आहे माझे अग्नितेज मी जलशयात सोडत आहे. हे सागरा, मी माझे जलशय तुझ्यात सोडत आहे. सप्तसुर छेडित आली नारदाची सहरी हो. सप्तसुर छेडित आली नारदाची सहरी. Ayuna
भगवान शंकरांनी आपल्या डोळ्यातील क्रोधाग्नी रूपी अग्नितेज समुद्रामध्ये सोडले. त्यातून एका बालकाचा जन्म झाला. नारायण नारायण. त्या बालकाचे नाव ब्रह्मदेवांनी जालंधर असे ठेवले. पुढे जाऊन तो संपूर्ण दैत्यांचा राजा झाला आणि आता तो इंद्रदेवांवर स्वारी करण्याची तयारी करीत आहे. असा जातो आणि समाचार घेतो. चला तर मग. नारायण नारायण. यांनी जे मला काही सांगितले सर्व देवांचं मला सूड घ्यायचं आहे. अमराप्राप्तीसाठी देव आणि दानव आणि मिळून समुद्र मंथन केले. त्या समुद्र मंथनात जी रत्ने बाहेर पडती ती समान परंतु त्या देवानी मला दगा दिला. ती रत्ने सर्व पाहून नेली. मला सूड घ्यायचं आहे. प्रथम देवांचा राजा इंद्रदेव याच्यावर आक्रमण करून त्याची अमरावती ताब्यात घेऊया. नंतर ती रत्ने आम्हाला परत मिळती. इंद्रदेवा सावध हो. तुझ्यावर आक्रमण करण्यासाठी माझा जोडीदार येत आहे. लक्ष्मण आशीर्वाद असो. आपली आज्ञा काय आहे? लक्ष्मण, आज मी तुझ्यावर मोठी कामगिरी संपवणार आहे. आणि ती कोणती? लक्ष्मण, स्वर्गाला की जा आणि त्या इंद्रदेवावर आक्रमण करून त्याला माझा निरोप सांग. अंतःप्राप्तीसाठी मिळालेली रत्ने ती आम्हाला दैत्याला परत करा. नाहीतर मी स्वतः जालंधर दैत्य तुझ्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे असा माझा निरोप त्या इंद्रदेवाला सांग. ठीक आहे स्वामी. आता स्वर्गलोकी जातो आणि त्या इंद्रदेवाला आपला निरोप देतो. शाबास लक्ष्मण, चाल लाग का मला. ठीक आहे, येतो मी. आलेले पारतोषे वंसिका आज मृत्यू लोकातून माझी भेट घेण्यासाठी कोण आला असावे?
इथे कशासाठी आला आहे? मी चाळीस त्यांच्याचा सेवक कसमार माझे नाव. मी माझ्या स्वामींचा निरोप घेऊन आलो आहे. बोल बोल, तुझ्या स्वामींचा काय निरोप घेऊन आला आहे? ती समुद्र मंत्रात रत्ने जी बाहेर पडली, ती रत्ने तुम्ही सर्व देवानी बोलावी. ही रत्ने सर्व माझ्या स्वामींना परत करा, नाहीतर माझे स्वामी तुमच्यावर चाल करून येतील. दुश्मना! या क्षणी ठार मारला असतोय. पण तुझ्या स्वामींना म्हणजे त्यांच्यानंतर त्यांच्याला जाऊन रोज सांगणार. त्याला जाऊन सांग की त्याला एकही रत्न मिळणार नाही. माझे स्वामी फार पराक्रमी आहेत. ते तुमच्या देवांवर स्वारी करून ही रत्ने मिळवतीलच. एक स्वामी चल, निघ इथून. परंतु ती रत्ने त्याला दिली नाही. आता हा जालंधर दैत्य स्वतः तुझ्या अमरावतीवर आक्रमण करण्यासाठी येत आहे. या देवस्थानासाठी आलेली देणगी विश्वास खोत्रे कापडगाव 200 रुपयाचं आलेलं आहे. त्याचप्रमाणे सुभाष सुवारे वंशवाले यांच्याकडून 50 रुपयाची देणगी या मंदिरासाठी आलेली आहे. आभारी आहोत, धन्यवाद. तसेच आलेले पारितोषे देवांश दिनेश पानकर आणि श्रेया दिनेश पानकर, देवांश दिनेश पानकर आणि श्रेया दिनेश पानकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तसेच सुभाष गणपत पालणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आम्ही नमन मंडळ आभारी आहोत, धन्यवाद. आज अगदी माझं मन प्रसन्न झालं आहे. त्यासाठी आज तर रंभेचं नाचगाणं झालंच पाहिजे. रंभे, अगं रंभे, आज माझं मन प्रसन्न झालं आहे. त्याच्यासाठी आज तुला नाचगाणं करावंच लागेल. रंभे, नाचगाण्याला सुरुवात कर. नाचते मी स्वर्गाची सुंदरी, नाचते मी स्वर्गाची सुंदरी, नृत्य गायनी रंगली ही इंद्रावरी, नृत्य गायनी रंगली ही इंद्रावरी. नाचते मी स्वर्गाची सुंदरी, नाचते
झाली वजनाची मशिरी फुलले यौवन धुंद झाली वजनाची मशिरी नाचते मी स्वर्गाची सुंदरी नाचते मी स्वर्गाची सुंदरी नृत्य गाणे निरंगली इंद्रनगरी नृत्य गाणे निरंगली इंद्रनगरी नाचते मी स्वर्गाची सुंदरी नाचते मी स्वर्गाची सुंदरी नृत्य गाणे निरंगली इंद्रनगरी नृत्य गाणे निरंगली इंद्रनगरी अरे वा, अगदी माझ्यावर खूपच प्रसन्न झाला आहे. अगं मोहना, ये तू. चाणक्य लष्करे माझ्या या इंद्रपुरीवर स्वारी केली आहे. त्याच्या सैन्यापुढे माझ्याही सेनेला हात करू लागले आहे. तुम्हाला दिली असती तर आधी तुझ्याला लपून बसायची वेळ आली नसते इंद्रदेवा. अरे जालिंदर, तुझे हे मरण माझ्या हातून आहे. मग काय पाहतोस? विश्वास करा. म्हणे तुझे मरण माझ्या हातून आहे. काय पाहतोस? पाहूया कोणाच्या अंगात किती सामर्थ्य आहे ते. हराम खरा माझ्या युद्धातून पळून गेलास इंद्रदेवा. पळून पळून पळणार आहेस कुठे? तुझ्या पाठलागावर हा धुरंधर दैत्य स्वतः येत आहे. सावध व्हा इंद्रदेवा. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला
ब्रह्मदेवाचा पुत्र नारद तुझ्या स्वामींची भेट घेण्यासाठी आलोय बघ. म्हणजे तू स्वर्ग लोकातून आला आहे. नारायण माझ्या नारायण स्वामी तुम्हा देवांना इथे बंदिवान करून ठेवलं आहे आणि त्यांची सुटका करण्यासाठी तू आला आहे. आता तुलाच बंदिवान करून ठेवतो. थांब ईश्वर थांब. या मुलीवर या माझा या जालंधर दत्तच्या नगरे तुमचे स्वागत असो. मुलीवर कसं काय बरं येणं केलं माझ्या या नगरी. नारायण नारायण. अरे जालंधरा, या संपूर्ण त्रिगंडात फिरत असताना मी भगवान शंकराच्या त्या त्रैलोक्यात गेलो होतो. तेथील त्यांचे ते संपूर्ण वैभव पाहून माझ्या मनात एक विचार निर्माण झाला बघ. विचार मुलीवर आणि तो कोणता. की असे दुसरे वैभव दुसरे कोणाचे असेल. तेव्हा मनात दुसरी आठवण झाली बघ. नारायण मुनीवर तुम्ही त्या शंकराचा वैभव पाहिलं. मुनी आता माझाही वैभव पाहिलं. आता तुम्हीच सांगा त्या शंकराचं वैभव मोठं की माझं वैभव मोठं. तुझं वैभव फारच मोठा आहे बघ. परंतु काय अरे परंतु तुझ्याकडे एका गोष्टीची कमतरता आहे बघ. एका गोष्टीची कमतरता. मुनीवर काय ते स्पष्ट बोला. आणि ती कमतरता कोणती. अरे ती म्हणजे स्त्रीरत्न. भगवान शंकरांकडे असे एक स्त्रीरत्न आहे, ते म्हणजे त्यांची सौंदर्य पाणपत्री पार्वती. ते जर रत्न तुझ्याकडे आले तर तुझ्यासारखे वैभव दुसरे कोणाचे नसेल बघ. नारायण नारायण. मुनीवर तुम्ही अगदी योग्य सल्ला दिला. सल्ला दिल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. या पण कर तर मग. नारायण मुनिवरांनी सांगितल्याप्रमाणे या त्रैलोक्यात माझ्याकडे या जालंधर त्यांच्याकडे एकाच गोष्टीची कमतरता आहे. ती म्हणजे स्त्रीरत्न. असे स्त्रीरत्न शोधून आणतो की या त्रैलोक्यात शोभून दिसेल. असे स्त्रीरत्न शोधण्यापेक्षा शंकराची पत्नी पार्वती हिलाच माझ्या नगरीत घेऊन येतो. म्हणजे झाले आपले काम. यासाठी आपला दुसरा जोडीदार राहू याला बोलावला पाहिजे. राहू महाराजाच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो. महाराज आयात आहे. राहू बोला महाराज. आज मी तुझ्यावर मोठी कामगिरी संपवणार आहे. महाराज कामगिरी आणि ती तर कोणती. राहू तू कैलास पर्वतावर जा आणि त्या शंकराची पत्नी पार्वती हिला माझ्या नगरीत घेऊन ये. महाराज असंच जातो आणि त्या पार्वतीला तुमच्या पुढे हजरच करतो. चल लाग कामाला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला. उभा कसा राहिला विठेवरी. उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला. उभा कसा राहिला. उभा कसा राहिला. हे सोनिया पितांबर विवर. हे सोनिया पितांबर विवर.
हे, कोण आहेस तू आणि इथे कशासाठी आला आहेस? भगवान शंकरांच्या भेटीसाठी आलो आहे. माझे स्वामी तपश्चर्या करीत आहे. त्यांची तपश्चर्या भंग पावता कामा नये. आता त्यांच्याशी तुझी भेट होणार नाही, तेव्हा तू इथून निघून जा. काय म्हणे माझी भेट होणार नाही? त्याच्या अगोदर मीच तुला इथून हाकलून होतो. मग काय पाहतोस? बोलतोस तयार? हो युद्धाला तयार. कोण आहेस तू आणि ते कशासाठी आला आहेस? मी माझ्या स्वामींचा म्हणजे त्यानंतर मी त्याचा निरोप घेऊन आलो आहे. तुम्ही सतत अगाला भस्म लावून असता. तिकडे तुमची पार्वती एकटीच असते. तुमची पार्वती माझ्या मांडींना खूप आवडली आहे. तिला माझ्यावरून पाठवून द्या आणि तुम्ही इथे तपस्या करत बसा. माझ्या पत्नीबद्दल असे बोलताना तुला काहीच कसे वाटत नाही? महादेवा, मी एक ब्राह्मण आहे. तुम्ही मला ठार मारू नका, तर मला जीवदान द्या. तू एक ब्राह्मण आहेस म्हणून तुला मी जीवदान देत आहे. जा आणि सांग त्या चालन त्याला माझ्या पत्नीकडे वाकड्या नजरेने पाहू नकोस. नाहीतर शंकर भगवान तुला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे महादेवा, येतो मी. तुझी पत्नी पार्वती तिला घेऊन येण्यासाठी गेला होता. परंतु तुझ्या पार्वतीला पाठवले नाही. उलट मला मारण्याची धमकी दिली. सावध हो. मी स्वतः तुझ्या या कैलास पर्वतावर आक्रमण करण्यासाठी येत आहे. शंकरा सावध आलेले पारतोषे कैलासवासी रंजना लक्ष्मण रामाने यांच्या स्मरणार्थ विद्या विजय दाळवे कल्याणी नितीन पाटील पाहुणी माझे स्वामी भगवान शंकर आणि तो जालेंदर वैद्य यांच्यात युद्ध चालू आहे. या जालेंदरच्या भीतीने अगोदरच सर्व देव सैन्यावैरा पळून निघून गेले. मग आता माझ्या स्वामींना युद्धात कोण बरं मदत करणार? बाल गणेश इकडे पाहू.
माते प्रणाम असो. काय आज्ञा आहे? बाल गणेश, तुझ्या पिताजी आणि जलंधर दैत्य यांच्यात युद्ध चालू आहे. तू रणभूमीवर जा आणि त्या जलंधर दैत्याच्या सर्व साथीदारांना व त्याच्या सेनेला तू मारून टाक. जा. माते मी रणभूमीवर जातो आणि त्या जालंधरला आणि त्याच्या सेनेला मारून टाकतो. येतो मी. बाल गणेश, एक गोष्ट तू लक्षात ठेव. तू त्या जालंधर दैत्याबरोबर युद्ध करू नको, कारण तो तुझ्या हातून मारला जाणार नाही. त्याचा मृत्यू फक्त तुझ्या पिताजींच्या हातून आहे. बाल गणेश, मी येते. शंकराचा पोर गणेश या रणभूमी राजापासून आम्हा दैत्यांना ठार मारत सुटला आहे. एकदा का माझ्या समोर आला तर त्याला ठार मारणार. हे खसबार, मी तुझा शोध घेत होतो. ये माझ्याशी युद्ध कर. हो युद्धाला तयार. माझी पत्नी पार्वती तिला तू घेऊन जाणार माझ्या धारण केले. तू तिला स्पर्श केलास जिवंत सोडणार नाही.
मी तुमच्या उत्पन्नाधारी कुत्रे आहे. मला खूपच शिकवलेली आहे. माझ्या खाण्यापिण्याची काहीतरी व्यवस्था करावी. तू माझ्या क्रोधापासून जन्माला आले तेव्हा तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे हे माझे कर्तव्य आहे. तू रणभूमीवर जा आणि त्या जालंधर दैत्याच्या सेनेला खाऊन जा. स्वामी कसे आज्ञा? मी आता घरी बनवत जाते. माझी खूप शांत करते. इत्यादी मी तुला ठार बनायला येत आहे. ओरडण्याचे आणि किंचण्याचे आवाज कोणाचे असावेत? दैत्याचा प्रतिभा दिसत आहे. ह्याच्या सेनेला आम्ही सुद्धा माझं समाधान झाले नाही. माझी झाली नाही. आता ह्याला भक्ष करून मी माझी पोटभरणी करणार आहे. माझे मन समाधान करणार आहे. हे राहून तू माझे भक्ष म्हणून माझ्या स्वाधीन हो. मला खाऊन टाकलं त्याच्या अगोदर मीच तुला ठार मारून टाकतो. मी भगवान शंकराच्या स्वतः उत्पन्न झालेली कुठे आहे. त्यामुळे मला कोणी मारू शकत नाही. तू तर नाही करी. काय पाहतोय? होईल कस तयार?
तुला ठार मारण्यासाठी मी घरातून आहे त्यानंतर मी तुला सर्वत्र पाहत होतो, शेवटी सापडलास. म्हणे सापडलाय शंकरा, तुला ठार मारण्यासाठी मी घरातून होतो. शंकरा, पाहूया कोणाचा अंगात किती सामर्थ्य आहे. त्यानंतर पाहतोस काय मी तुम्हाला शरण आलोय. त्यानंतर तू माझ्या तेज अग्नीपासून जन्माला आला होता, शेवटी माझ्यातून तुझे मरण होणार आहे. सर्व जवळ सुटका करून तुला आता मी टाळ मारणार आहे. महादेवा, हे जर विधिलिखित असेल तर मी मरणाला तयार आहे. महादेवा, माझा तुम्हाला हा शेवटचा प्रणाम. आता मी मरणास तयार आहे. महादेवा. आलेले पारितोषिक